पण आज तागायतपर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही। जर नाही घेतली तर आम्ही येत्या पावसाळ्यामध्ये जलसमाधी घेणार आहे। याला प्रशासन जिम्मेदार राहील, सत्ताधारी राहतील आणि विरोधी पक्षसुद्धा राहील। अंबरनाथ तालुक्यातील डांगरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न 25 वर्षापासून प्रलंबित। निम्नतापी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या डांगरी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून ग्रामस्थांची मागणी। पावसाळ्यात निम्नतापी प्रकल्पामुळे गावाचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांची होती मोठी गैरसोय। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याच मतदारसंघातील डांगरी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित। पावसाळ्यापूर्वी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास जलसमाधी घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा। जळगाव जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातल्या डांगरी हे गाव निम्नतापी प्रकल्पांतर्गत येत असल्याने गेल्या 25 वर्षापासून या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा प्रलंबित असून पाठपुरावा करून देखील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त झाले आहेत। राज्याची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याच मतदारसंघातील डांगरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून दरवर्षी पावसाळ्यात निम्नतापी प्रकल्पामुळे पाण्यामुळे गावाच्या चारही बाजूने पाणी भरत असल्याने गावाचा संपर्क तुटून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। तसेच आरोग्याची समस्या उद्भवल्यास जीव धोक्यात टाकून ग्रामस्थांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो। मात्र असं असताना देखील गावाच्या पुनर्वसनाकडे शासन दुर्लक्ष करत असून पावसाळ्याआधी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास ग्रामस्थांनी थेट जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। सुमित देशमुख, स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव। काय सांगणार, आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेले आहे, तुमचं काय मागणी आहे? मागणी आमची पुनर्वसन विषय आहे। मी अंबरनाथ तालुक्यातला आहे। गाव डांगरी निम्नतापी प्रकल्प पाटरसरा अंतर्गत येतं आहे। हे 1999 पासून हा प्रश्न आहे, पण याच्यात कोणीही प्रशासन दखल घेत नाही आज तागायतपर्यंत। आमच्या पूर्ण गावात जेव्हा पावसाळा येतो आहे त्या प्रत्येक पावसाळ्यात अनोनात त्रास होतो। जे मुलं असतील, शिक्षण करणारे शेतकरी असतील, वयोवृद्ध महिला असतील, लहान लहान मुलं असतील, सर्व गोष्टी जसं काही कोण वारलं पण असेल ना तरीही म्हणजे प्रेत घेऊन जाण्यासाठी किंवा त्याची अंत्ययात्रा काढण्यासाठी सुद्धा त्रास असतो की पाणी जास्त कसं घेऊन जाणार। दुसरी गोष्ट मुलांचं शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थित होत नाही कारण जेव्हा पाणी असतं शाळेमध्ये जाता येत नाही, पूर्ण ब्लॉक होऊन जातात। म्हणजे आम्हीच नाही, पूर्ण गावातल्या जनमानसांना, जे वयोवृद्ध असेल, लहान बालक असेल, त्यांच्यापर्यंत सर्वांना एवढा अनोनात त्रास आहे। जेव्हा पावसाळा येतो ना पूर्णतः अंगाला काटे येतात कारण ते असे क्षण असतात, रात्रभर जागे राहा, सरपटणारे प्राणी असतात, त्याचा धोका असतो। त्याच्यानंतर पाणी किती पातळीने वाढतो पाण्याचा तर काही अंतच नाही आहे। जेव्हा सुरुवात होतं तेव्हापासून जागे राहावं लागतं। हे आता मी एकटाच नाही, जेवढे प्रगणे डांगरीतले ग्रामस्थ मंडळी आहेत ना त्यांना सर्वांना त्रास आहे। पण त्याचा जास्त त्रास कोणाला आहे? जे 210 बाधित कुटुंब आहेत ना, त्यांची संख्या जर एकंदरीत बघितली तर 1200च्या आसपास आहे, 1200-1300पर्यंत आहे। साहेब, आता साहेबांनी तर सांगितलेलं आहे की मी पावसाळ्याच्या अगोदर येण्या अगोदर मी नक्कीच तुमची व्यवस्था करतो, पण आज तागायतपर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही। जर नाही घेतली तर आम्ही येत्या पावसाळ्यामध्ये जलसमाधी घेणार आहे। याला प्रशासन जिम्मेदार राहील, सत्ताधारी राहतील आणि विरोधी पक्षसुद्धा राहील। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।